नमस्कार मंडळी, ठरलं तर मग आजचा भाग अतिशय जबरदस्त आणि तुम्हाला खूप मजा येणार आहे हा बघायला. त्यामुळे प्लीज रिव्ह्यू शेवटपर्यंत नक्की पहा. आज आहे खूपच मजा दाखवलेली आहे. आणि आता आपण पाहतो की सुरुवातीला तर ही प्रिया जी आहे तर ती बाहेर लॉनमध्ये फिरत असते. प्रिया मनाशीच म्हणत असते की इथे दार उघडायला सुद्धा कोणी नाही आहे. एकतर आहे मी या सगळ्यावरती लाथ मारून निघून गेले असते, पण अरे मी इतकी मेहनत केली नाही की या सगळ्यावरती पाणी फिरेन. आणि आता म्हणते की लग्नात मिळालेलं स्त्रीधन, त्याच्यानंतर सुभेदारांची अख्खी प्रॉपर्टी, या सगळ्यावरती मी हक्क सोडणार नाही आहे. पण असा विचार करायला लागते आणि म्हणते की माझा आणि अश्विनचा जर काय सुभेदार डिवोर्स करायला निघाले तर, आणि त्यांना जर कसं समजलं की मी बाहेर माती खाली आहे तर अरे मग तर घटस्फोटानंतर पोटगीसुद्धा मिळणार नाही मला. अरे नाही 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 असा विचार करायला लागते आणि म्हणते की अर्जुन सायलीकडे माझ्या विरोधात कितीही पुरावे असले ना तरीही ना हे सगळं घटस्फोटापर्यंत जाताच कामा नये, नाहीतर ना मी पैशाला मुकेन. इतकी वर्ष राबले मी ते सुभेदार आणि किल्लेदार यांच्या प्रॉपर्टी मिळवण्यासाठी. त्यामुळे मी ना या दोघांच्या प्रॉपर्टीवरच्या हक्क सोडणार नाही. अगदी ना मी शेवटपर्यंत लढणार आहे, अगदी शेवटपर्यंत, असाही निर्धारच करतो. इतक्यात बघा या प्रियाला फोन येतो. आता हा फोन असतो तो मीना वहिनीचा, म्हणजे नुपूरच्या भाऊजाईचा फोन असतो. आता ही प्रिया म्हणते, बोल गं मीना वहिनी, आज कसं काय फोन, तू माझी आठवण काढलीस आणि कशी आहेस आणि तू? तर ती मीना वहिनी म्हणते, मी बरी आहे गं, म्हणजे हा व्हिडिओ कॉल असतो. मीना वहिनी म्हणते, अगो पण तुझी अशी का अवस्था झाली आहे बाई 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 बाई, किल्लेदार आणि सुभेदारांना बोटावर नाचवणारी ही प्रिया आज अशी काय वेळ आली हिच्यावरती? प्रिया म्हणते, हे बघ, वेळ आलेली नाही आहे ना, त्या अर्जुन आणि सलीने ही वेळ आणली माझ्यावरती. त्या दोघांनाही ठरवलं आहे की माझं आयुष्य उद्ध्वस्तच करायचं आहे म्हणून. मीना वहिनी म्हणते, अगं ते लाख ठरवतील, पण तू कशाला त्यांचे हातपाय चालू देतेस? तू त्यांना ना पुरून उरशील. प्रिया म्हणते, चला कोणाचा तरी माझ्यावरती विश्वास आहे, हे ऐकून ना बरं वाटलं. आता पुढे प्रिया म्हणते, ते सोडा, आज तुम्हाला व्हिडिओ कॉल कसा केलास? तर ती मीना वहिनी म्हणते, अगो प्रिया, मला ना आज तुझी थोडीशी मदत हवी आहे गं. प्रिया म्हणते, सांग ना. आता बघा ही मीना वहिनीसुद्धा ना ह्या प्रियाचीच मैत्रीण आहे, म्हणजे हिच्याच कॅटेगरीतली दाखवलेली आहे. ही मीना वहिनी म्हणते, मला ना एखाद्या व्यक्तीला आजारी पाडायचे, मला ना असा काहीतरी उपाय सुचव की जी व्यक्ती ऑलरेडी आजारी आहे ना तिला ऑलरेडी आणखीन आजारी पाडता येईल, आणि या सगळ्यामध्ये ना माझा हात आहे हे सुद्धा कोणाला कळता कामा नाही. प्रिया म्हणते, अगं हे काय फारसं अवघड नाही आहे. मीना वहिनी म्हणते, अगो बाई, हे सगळं तुझ्यासाठी, पण माझ्यासाठी नाही ना. ही मीना वहिनी म्हणते, प्रिया मला सुचत नाही आहे म्हणून तर मी मला तुझी आठवण झाली. आणि प्रिया, अशा गोष्टींमध्ये तुझा कोणी हात धरू शकतो का? सांग बरं मला, आता काहीतरी उपाय सांग बरं. आणि हे बघ प्रिया, आता ना तू इतक्या अडचणीमध्ये आहेत, आणि ज्यावेळेस तुला पण कधी ना कधी माझी गरज लागेल ना त्यावेळेससुद्धा मी तुझी अशीच नक्की 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 मदत करेन. तर सो प्लीज आता माझी मदत कर. प्रिया म्हणते, नाही मला याची खात्रीच आहे, पण तुला एक गोष्ट सांग की तुला कोणाला तरी आजारी पडायचं आहे ना, तर माझ्याकडे एक आयडिया आहे. मी ना तुला एका काढ्याची रेसिपी सांगते. तो काढा एका व्यक्तीला पाजलाच ना की मग त्या व्यक्तीला गरगरायला लागेल, मळमळायला लागेल आणि उलट्या पण व्हायला लागतील. मीना वहिनी म्हणते, बाई बाई बाई, खरोखर काय? प्रिया म्हणते, हो ना. पुढे मीना वहिनी म्हणते, अगो काय काय घालायचं या काड्यामध्ये? तर आता प्रिया तिला सगळी रेसिपी सांगायला लागते. आणि प्रेक्षकांनो, ही प्रिया आणि ती मीना वहिनी जे काही बोलतात ना हे सगळं जण ती नुपूर ऐकते, आणि नुपूर हे सगळं आता व्हिडिओ शूट करून घेत असते, आणि प्रिया या मीना वहिनीला काड्याची रेसिपी सांगत असते. आणि सगळं आता नुपूरनी जे काही रेकॉर्डिंग करून घेतलं नाही याचा ना आज खूप मोठा धमाका होणार आहे. त्यामुळे प्लीज रिव्ह्यू ना शेवटपर्यंत पाहत राहा. आणि हो, माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. काय ना प्रेक्षकांनो, की माझा चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. त्यामुळे प्लीज माझ्या चॅनलला सपोर्ट करा, आणि हो, व्हिडिओला लाईकसुद्धा नक्की करत जा. आपण पाहतोय पुढे की मीना वहिनी म्हणत असते, पण प्रिया या काड्याचा नक्की उपयोग होईल ना? प्रिया म्हणते, बघा 100% उपयोग होईल. असा काढा आहे ना, मी पूर्ण आजीला पाजला होता. तो एवढूसा काढा पोटात गेल्यानंतर म्हातारीला जाम उलट्या व्हायला लागल्या होत्या, आणि गरगरायला काय लागलं, जाम वाट लागली होती त्या म्हातारीची. मीना वहिनी म्हणते, काय? आणि आता हे सगळं नुपूर ऐकल्यावर म्हणते, प्रियाने हे सगळं केलं? अरे बापरे, म्हणजे हिने पूर्ण आजीला सुद्धा सोडलं नाही, त्यांच्या जीवावरती बेतलं असतं तर बापरे, किती भयंकर आहे ही मुलगी. आणि प्रिया हे सगळं मीना वहिनीला का सांगते, असं ही नुपूर मनातच विचार करत असते. मीना वहिनी म्हणते, बाई बाई, कमाल आहे बाबा तुझी, आणि हे सगळं करण्याचं तुला सुचलंच कसं? मोठ्या मैदानामध्ये ना प्रिया तुझा सत्कारच करायला हवा आहे. खरं या प्रेक्षकांनो, या प्रियाचा ना खरंच मोठ्या मैदानातच सत्कार करायला हवा आहे. पुढे प्रिया म्हणते, अगं असे किती सत्कार करशील तू अजून माझे? आणि हे बघ, कुणाला तेलावरून घसरून जर पाडायचं असेल ना तरीही मला कॉल कर, मी तुला ना नीट समजून सांगेन. मीना वहिनी म्हणते, अगो म्हणजे तू हे पण केलंयस? अगो बाई प्रिया, अगो तू कोणाला पाडलंस तू तेलावरून? तर बघा पुढे प्रिया म्हणते, अगं ती आमच्या घरातली फुकटी आहे ना अस्मिता, माझी नणंद ग, तिला अगं स्वतःचं घर सोडून ना सतत आमच्याच घरात पडीक असते. मग त्यावेळेस ना मला असं वाटायचं ना की तिच्या सणासन 4-5 कानाखाली द्याव्यात, पण मी वाईट दिसली असते ना, मग म्हणून असं मला करता आलं नाही. मग मी काय केलं की त्यावेळेस जेव्हा ती गरोदर होती
ना त्यावेळेस ती जिथून चालायची ना तिथून ना मी मुद्दामून तेल सांडायचे, नाही कोणाचं सुद्धा ना लक्ष नसताना. आणि तुम्हाला माहिती आहे त्यावेळेस ना त्या अस्मिताचा पाय असा घसरला होता ना तेलावरून, मस्त आपटली असते ना दान करून तेलावरून. मीनावहिनी म्हणते आपटली असती म्हणजे तसं झालं नाही की काय. प्रिया म्हणते नाही ना, ती सायली आली ना ते वाचवायला. ही सायली म्हणजे ना माझ्या वाटेत येणारी मांजर आहे, मांजर. अगं तिला जिन्यावरून ढकललं होतं ना तेव्हाच मेली असती ना तर बरं झालं असतो. आणि नुपूरला आश्चर्य वाटत असतं ना या सगळ्या गोष्टीचं. मीनावहिनी म्हणते म्हणजे तू सायलीला जिन्यावरून सुद्धा ढकललंच. प्रिया म्हणते हो ना, पण माझं नशीब आहे ना तिचं सुद्धा खराबच निघालं. हिच्या ना फक्त डोक्याला वगैरे लागलं आणि ही वाचली. अरे इतकं प्लॅनिंग करून पाडलं होतं ना मी ह्या सायलीला की आजपर्यंत ना घरामध्ये कोणालाही माहिती नाही की या प्रियाला ना मी ढकललं होतं जिन्यावरून. मीनावहिनी म्हणते की बाप रे, सायलीनं घरामध्ये कोणाला मग सांगितलं नाही का हा किस्सा. प्रिया म्हणते अगं घरामध्ये कोणाला सांगण्याचा प्रश्नच कुठे येतो, त्यावेळेस सगळेजण माझ्या प्रेमा होते ना आणि मग तिचं कोणी ऐकूनच घेत नव्हतं. आणि आत्ता सांगायचं म्हटलं तर तिच्याकडे पुरावा आहेच कुठे. मीनावहिनी म्हणते बाप रे, कसली हुशार आहेस गो प्रिया तू. प्रिया म्हणते हो ना, पण आता या हुशारीचा ना खरा कस लागणार आहे. ती अर्जुन सायली पेटून उठलेत ना, त्यांना ना माहिती नाही आहे की त्या सुभेदारांच्या प्रॉपर्टीवरती कुठली नागिन विळखा घालून बसली येते. आणि ना नुपूरने हे सगळं शूटिंग करून घेतलेलं असतं. हां, पुढे मीनावहिनी म्हणते की प्रिया उद्या गडगंज इस्टेटीची मालकीन झालीस ना तू, तर मला विसरू नकोस हां काय. तर प्रिया बघा हां पुढे लगेच हसायला लागते आणि खुशच होते आणि लगेच म्हणते नाही नाही अजिबात होणार नाही, हां अजिबात, मी तसं तुम्हाला काही विसरणार नाही. आणि त्या दोघींच्या आणखीन गप्पा चांगल्याच रंगलेल्या असतात. आणि आपण पाहतो की इतक्यातच ह्या नुपूरने तिचा व्हिडिओ कॉल म्हणजे जो काही रेकॉर्डिंग आहे तर ते कंप्लीट करून घेतलेलं असतं. आपण पाहतो ही प्रिया व्हिडिओ कॉलवरती त्या मीनावहिनीशी बोलत असते. इतक्यातच आहे ना आज आता कल्पनाताई आणि सायली घराचा मुख्य दरवाजा उघडून बाहेर येतात आणि बघतात की ही फोनवर आरामात बोलते. सायली म्हणते की एवढं सगळं करून सुद्धा हिचं काय चाललंय, तर फोनवरती गप्पा चालू आहेत. आणि कल्पनाताई म्हणतात काही निर्लज्ज मुलगी नाही, जाऊ दे मला ना हिच्यावरती ना आणखीन बोलण्यात वेळ नाही घालवायचा, चल आपण जाऊन झोपूयात चल. आणि दार लावून घे. इतक्यातच प्रताप हाक मारतात तर कल्पनाताई म्हणतात आले मी. आणि सायलीला सांगतात हे बघ सगळे दिवे बंद करून घे हां, आणि घरातल्या सगळ्या खिडक्या सुद्धा नीट बंद करून घे हां. नाही हिचा काही भरोसा नाही आहे, कुठल्या खिडकीतून येईल ना की बस. घरामध्ये अशी एकही फट नसावी जेणेकरून ही त्या फटीतून आत येईल म्हणून, असं आता कल्पनाताई म्हणतात. आणि बघा कल्पनाताई आता वरती निघून जातात. आता सायली सुद्धा आतमध्ये येते आणि दरवाजा बंद करून घेते. आता कल्पनाताई वरती गेल्या की लगेचच सायलीला ना एक फोन येतो. आता तो फोन असतो नुपूरचा. आता बघा इथून पुढे ना खूपच मज्जा आहे. आता सायली जेव्हा फोन उचलते तेव्हा म्हणते की अगं एवढ्या रात्री कसा काय कॉल केलास. नुपूर म्हणते अगं कारणच तसं आहे म्हणून ना मी एवढ्या रात्री फोन करावा लागला. अगं मी ना आता भयंकर काहीतरी ऐकलंय. सायली म्हणते काय झालं, काय ऐकलंस तू. नुपूर म्हणते सायली अगो प्रियाचा आत्ता ना मीनावहिनीला फोन आला होता आणि ती सांगत होती की असं म्हणून. आता म्युझिकली ना बऱ्याच गोष्टी ही नुपूर जी आहे तर ती सायलीला सांगायला लागते. सायलीला आश्चर्य वाटतं ना, बापरे आज प्रियाने ना सगळेच गुन्हे कबूल करून टाकलेत हां तिचे, म्हणजे सुभेदारांच्या घरात तरी काही कारनामे केले होते ना ते. नुपूर पुढे सांगते मी ना या सगळ्या गोष्टींचा व्हिडिओ रेकॉर्ड केलेला आहे. सायली म्हणते काय या प्रियाने पूर्णाजींना काढा दिला होता म्हणून त्यांची तब्येत बिघडली होती. तर नुपूर म्हणते हो ना, आणि अस्मिता गरोदर होती ना त्यावेळेस आहे ना तिनेच तेल सांडलं होतं आणि अस्मिताला पडण्याचा प्रयत्न केला होता. सायली पुढे म्हणते खरं तर मला जिन्यावरून ढकलून दिलं होतं ना प्रियाने, त्यावेळेस आहे ना मी घरात कोणालाच सांगितलं नव्हतं. आणि हीच आहे ना माझी सगळ्यात मोठी चूक होती, कारण आहे ना त्यावेळेस मला वेडी आशा होती की ही अश्विन भाऊजींसाठी का होईना पण ही सुधारेल, पण आता ना मला कुठलीच आशा उरलेली नाही आहे. आता नुपूर म्हणते की सायली तुला एक गोष्ट सांगू का, ही प्रिया अशी वागेल ना अशी सुद्धा मलाही अपेक्षा नव्हती बघ. आणि सायली हे बघ तो आहे ना या प्रियाला कोणतीही सूट देऊ नकोस हां. आणि पुढे नुपूर म्हणते की या सगळ्यासाठी ना तिला ना जेलमध्येच पाठव. सायली म्हणते ऐक ना तू, मला ना एक कल्पना सुचली आहे, मी सांगते तेवढं तू करशील का. नुपूर म्हणते हो सांग ना. आता प्रिया आता ही सायली जी आहे ना तर ती एक प्लॅन तयार करते हां, आणि आता ह्या नुपूरला हा सगळा प्लॅन समजावून सांगते. आता जेव्हा सायली नुपूरला प्लॅन सांगते तेव्हा नुपूर म्हणते की हो चालेल तसंच करूया. सायली म्हणते आणि हो आपण जे करणार आहोत ना त्यात एकीला दोघी असतील ना तर बरं होईल म्हणून. आणि म्हणते की त्यासाठी आपण आपल्या एका मैत्रिणीला सुद्धा बोलूयात. सायली म्हणते आता नाही, नुपूर म्हणते आता कोणाला बोलवणार आहे. तर सायली म्हणते थांबा मी तिला ना कॉन्फरन्स कॉलवर घेते. आणि आता आपण पाहतोय की नशिबवान सिरियलची जी हिरोईन आहे ना तर ती गिरिजा, तर तिला ही सायली फोनवर घेते आणि म्हणते की हॅलो गिरिजा कशी आहेस ग, बरी आहेस ना. तर गिरिजा म्हणते हो ठीक आहे, पण तुझ्या घरी सगळं ठीक आहे ना ग सायली ताई. नाही म्हणजे एवढ्या रात्री फोन आला ना कोणाचा की एकदम काळजी वाटते ग. तर सायली म्हणते नाही सगळं काही ठीक आहे, पण कारण ना काळजी करण्यासारखंच आहे म्हणून. आता पुढं सांगायला लागते की कारण त्या कारणाचं नाव आहे प्रिया म्हणून. आता नुपूर सुद्धा हे सगळं ऐकत असते, म्हणजे या तिघी कॉन्फरन्स कॉलवरती बोलत
असतात. गिरिजा म्हणते आता काय केले या प्रियाने? सायली म्हणते सांगते हां, आणि आता आपल्याला पुढे काय काय करायचे ते सुद्धा मी तुला सांगते. आणि आपण पाहतो की या तिघींचे सुद्धा ना, या तिघीजणी ना एकमेकींशी बोलतात. सायली त्यांना प्लॅन समजावून सांगते आणि बघा या अतिशय जबरदस्त या तिघीने आज प्लॅन केला आहे हां. आता गिरिजा पुढे म्हणते आलंय माझ्या लक्षात सायली, तर इथून अजिबात काळजी करू नकोस. उद्या मी आणि नुपूर येतो आणि त्या प्रियाला असा काही धडा शिकवतो ना की ती मरेपर्यंत लक्षात ठेवेल म्हणून. आणि आता या तिघींचा प्लॅन ठरलेला असतो. आता आपण पाहतोय डायरेक्ट दुसऱ्या दिवशीची सकाळ. आपण पाहतोय दुसऱ्या दिवशी सकाळी ही प्रिया पायऱ्यांवरती बसलेली असते आणि तिला झोप लागलेली असते. तर झोपेत तिचं डोकं आपटतं म्हणून प्रिया आता उठते आणि आता उठली बघा हां, डायरेक्ट सुभेदारांच्या घरातच घुसण्याचा प्रयत्न करायला लागते ना. तर सुभेदार फॅमिली सगळीजण आहेत ना, तर ती डायनिंग टेबलवरती येऊन बसलेली असतात म्हणजे नाश्त्यासाठी म्हणून. आता ही प्रिया लगेच दाराशी येऊन उभी राहते आणि आता लगेच बघत असते की तिला अश्विन दिसतोय का. तर अश्विन तर समोरच असतात. हे सगळेजण कॉफी घेत असतात. लगेच प्रिया म्हणायला लागते की अश्विन मला ना बरं वाटत नाही रे अश्विन, मला ताप आल्यासारखं वाटते अश्विन करायला लागते. आणि म्हणते की मला प्लीज जरा चेक करतोस का. आणि तर अश्विन काहीच बोलत नाही. तर प्रिया म्हणते अश्विन अरे एक पेशंट म्हणून तरी बघ ना, दुसरं कोणी पेशंट असतात तर तू चेक केलं असतंच ना, तर बघणारी माझ्याकडे अश्विन. आणि आता खूप प्रयत्न करते पण घरात कोणीही तिच्याकडे बघत नसतं. हा प्रिया पुढे म्हणते की अश्विनना मी ना वचन देते रे की मी सुधारेन रे, मला ना एक संधी दे अश्विन, प्लीज मला एक संधी दे, मी ना सिद्ध करेन की मी बदलली म्हणून मी वाईट मुलगी नाही आहे रे. आणि पुढे म्हणायला लागते की प्लीज अश्विन प्लीज. आता अश्विन नंतर ना अक्षरशः मान खाली घातलेली असते. आता आपण पाहतो इतक्यातच आहे ना नुपूर आणि गिरिजा येतात आणि प्रिया म्हणून हाक मारतात. गिरिजा म्हणते प्रिया अगो तू तर ना खरंच खूप गुणी मुलगी आहेस ग. आणि बघा हां पुढे इथून पुढे ना खूप मजा स्टार्ट होते. आता इथून पुढचा भाग आहे ना अगदी लक्ष देऊन ऐकण्यासारखं आहे. अर्जुनला कळतच नाही की या दोघी कोण आहेत म्हणून. आता सायली इशाऱ्याने अर्जुनला इशारा करते. आता लगेच कल्पना ते येतात आणि म्हणतात नुपूर गिरिजा अगं तुम्ही दोघींनी किती छान सरप्राईज दिलेत, या ना आतमध्ये या. आता गिरिजा म्हणते मावशी आतमध्ये ना आम्ही नंतर येतो, पण आत्ता खरं तर आम्ही प्रियाला भेटायला आलो आहेत म्हणून. आता घरात सगळ्यांना कळतच नाही की ही अशी काय बोलतायत म्हणून. नुपूर म्हणते आम्हाला कळालं की तुम्ही प्रियाला रात्रभर घराबाहेर राहण्याची शिक्षा दिली होतीत म्हणून. आणि असं म्हटल्यानंतर लगेच प्रिया केविलवाना चेहरा करते. हां पुढे नुपूर म्हणते गिरिजा अगो बघ ना हिचा चेहरा कसा झालाय तो. गिरिजा म्हणते हो ना कसा झाला हिचा चेहरा. आणि बघा या दोघीजणी मिळून आज प्रियाची पुरती वाट लावतात. पुढे नुपूर म्हणते प्रिया तुझी तब्येत ठीक नाही आहे का गो. तर प्रिया म्हणते हो ना मला ताप येईल असं वाटतंय ग आता म्हणून. आणि इतकी नाटकं करायला लागते ना प्रिया की असं दाखवत असते की मी आजारी आहे म्हणून. इतक्यात सायली इशारा करते की हा माझा प्लॅन आहे म्हणून आणि अर्जुनला कळून जातं. नुपूर म्हणते मला कळालं गो की तुझ्या बाबतीत काय काय घडलं ते. आता लगेच पुढे नुपूर सांगायला लागते की बिचारी प्रिया आम्हाला ना तुझी खूप काळजी वाटली ग प्रिया. आता नुपूर तिला असं पहिल्यांदा तर गोड बोलते आणि बघा हां तिला म्हणते हे बघ आम्ही तुझ्यासाठी काय आणलंय ते. प्रिया बघते तर तिने एक बाटलीमध्ये ना काढा बनवून आणलेला असतो आणि आता नुपूर सायलीला इशारा करत असते. आता प्रिया लगेच असं या प्रतापराव म्हणतात की तुम्ही दोघीजणी तन्वीला भेटायला आलात तर आणि का बरं. तर गिरिजा म्हणते का हो आम्ही सांगतो, पण अगोदर आम्हाला तुमच्या सुनेला औषध तरी देऊ द्यात. आता असं म्हणल्यानंतर म्हणते की गिरिजा म्हणते ती पटकन बरी व्हायला हवी ना म्हणून आम्ही आता तिला औषध देतो म्हणून. आता ही नुपूर आणि गिरिजा एका ग्लासामध्ये तो काढा घेतात आणि आता या प्रियाला तो काढा पाजणार असतात. आता बघा ही प्रिया तो काढा बघून इतकं घाण तोंड करते ना की बस. आता ही गिरिजा काय करते नुपूर आणि गिरिजाच्या मधोमध या प्रियाला घेते आणि म्हणते चल आता पटकन काढा पिऊन टाक. नुपूर म्हणते अगं हा तुझ्या आजारपणावरचा ना रामबाण उपाय आहे, तर हा काढा पी म्हणजे ना तुला लगेच बरं वाटेल. चल बरं पिऊन टाक पटकन बरी होशील बघ. आणि दोघी इतका आग्रह करत असतात ना. प्रिया म्हणते नाही हा काढा कसला आहे. गिरिजा म्हणते अगं तुझ्यासाठी गुणकारी असलेलाच काढा घे पिऊन टाक. आणि प्रिया म्हणत असते की नाही नको. आणि तिला संशय यायला लागतो. अस्मिता म्हणते तुम्हा दोघींना तन्वीची दया येण्याचं काय कारण आहे, मला तर ना काही समजतच नाहीये. तर आता सायली म्हणते प्रिया अगं नुपूर आणि गिरिजाने इतका प्रेमाने तुझ्यासाठी काढा आणलाय तर पिऊन घे बरं पटकन. आणि प्रिया म्हणत असते नाही नको हा मला यामध्ये काय घातलंय तुम्ही ना हे मला माहिती नाही, त्यामुळे ना हा काढा न पिलेलंच बरं. प्रिया काय काढा प्यायला तयारच नसते. नुपूर म्हणते असं कसं, तुला पटकन बरं व्हायचं की नाही. अगं तुझ्यासाठीच तर आम्ही करून आणलाय, चल बरं पिऊन टाक बरं. आणि आता गिरिजा पण तिला आग्रह करते. गिरिजा तर हातात ग्लासच घेऊन तिला काढा पाजायला लागते. अश्विन म्हणतो या दोघीजण असे काय करतात. तर आता ही प्रिया मनात विचार करते अरे ह्या सायलीच्या मैत्रिणी आहेत, मला काढा प्यायला देत आहेत म्हणजे ना यांचा नक्कीच काहीतरी डाव असणार आहे. आणि प्रिया काय काढा पित नाही. तर गिरिजा म्हणते प्रिया काढा पितेस ना. प्रिया म्हणते नाही मी नाही पिऊ शकत काढा.
ते ना मला खूप गोष्टींची ॲलर्जी आहे, तर त्याच्यामुळं मला माहीत नाही की यात काय आहे ते. आता ही लगेच गिरिजा म्हणते, अच्छा अगं पण हा काढा तर तुझ्यासाठी अगदी योग्य आहे, याच्यामध्ये असं काहीच नाही आहे आणि असं करून काही चालणार नाही हां प्रिया, तुला काढा प्यावाच लागणार आहे. म्हणून गिरिजा इतका आग्रह करते आणि प्रिया तिला नाहीच म्हणत असते. आता बघा हां, आता गिरिजा म्हणते, प्रिया आता ना तू जाम हट्टीपणा करतेस ना, थांब जरा, तो अशी नाही ऐकणार, तुझ्या चांगल्यासाठी ना आता आम्हाला पाऊल उचलावंच लागेल. तर प्रिया घाबरते नाही म्हणते, कसलं पाऊल उचलणार आहे तुम्ही? गिरिजा म्हणते, दाखवतेस तुला, थांब म्हणून. आणि आता बघा या दोघीजणी सुद्धा ना प्रियाचे हात घट्ट पकडतात आणि ही गिरिजा अक्षरशः अख्खा ग्लास तिच्या तोंडात पालता करते आणि नुपूर आणि गिरिजा मिळून आहे ना पी सगळा पी काढा म्हणून अक्षरशः तिच्या तोंडामध्ये असा ग्लास ओततात ना की त्या प्रियाला इतका कडू काढा प्यावाच लागतो. तिचं तोंड इतकं घाण होतं. सुभेदार फॅमिली तर सगळे ना या सीनची मजा घेत असतात आणि आता प्रियाला खोकला यायला लागतो ना, तर या दोघीजणी तिला गुड गर्ल म्हणून आता त्याची मजा घ्यायला लागतात. आता पुढे बघा, पुढे तर इथून पुढे तर खूपच भाग इंटरेस्टिंग आहे, त्यावेळी ना प्लीज रिव्ह्यू शेवटपर्यंत पहा. प्रिया म्हणत असते की हा काय प्रकार आहे, मी सांगितलं होतं ना मला नाही काढा प्यायचा म्हणून, आणि खोकायला लागते आणि म्हणते ही काय जबरदस्ती आणि त्यामध्ये काय होतं हेही तुम्ही सांगत नाही आहे. गिरिजा म्हणते, अगं काळजी नकोच करू तू, आणि कशाला एवढी काळजी करतेस, हे बघ हा काढा जर का तो पिली ना तर फार काही नाही होणार, फक्त ना तुला उलट्या व्हायला लागतील. प्रिया घाबरते नाही असं काय सांगायला लागल्यानंतर. नुपूर म्हणते चक्कर यायला लागेल. पुढे गिरिजा म्हणते हातपाय जड होतील म्हणून तुला एवढ्या घाबरवतात. नुपूर म्हणते तुझ्या आता पायातली शक्ती जाणार. पुढे गिरिजा म्हणते आता तू चक्कर येऊन पडणार, एकाच्या जागी तुला 2-2 दिसायला लागेल. नुपूर म्हणते डोकं दुखायला लागेल आणि दोघीजणी मिळून आहे ना जाम हे जे खेचतात. लगेच प्रिया नाटक करायला लागते, हो मला ना गुरगुरायला लागले आणि पुन्हा म्हणते की माझं ना डोकं तर आधी दिसत होतं ना, तर दुखत होतं ना, तर आता ते अजून वाढले, अरे मला काय होतंय म्हणून लागते ड्रामा करायला. आणि पुढे म्हणते का रे खरंच या काढ्यामध्ये काय होतं सांगा ना, म्हणते दोघीने विचारायला लागते. नुपूर म्हणते फार काही नाही, अगं नेहमी आपण जे घालतो ना तेच होतं, आलं होतं, गवती चहा होता, काळी मिरी होती आणि लवंग होती, आणि आहे ना आणखीन ती जी काही रेसिपी आहे ना तर ती अख्खी रेसिपी सेम टू सेम प्रियाला सांगते. आता प्रियाला कळतं ना काढ्याची जेव्हा रेसिपी सांगते तेव्हा, तर प्रिया लगेच मनातल्या मनात म्हणते, बापरे म्हणजे हा काढा तर मी पूर्णाजीला दिला होता. आता तिला कळून येतं की आपण कुठला काढा पिलो ते, आणि प्रिया जाते घाबरून. ती म्हणते की असा काढा तर मी म्हातारीला दिला होता, आणि आता माझ्यासोबत सुद्धा तेच होईल का हे सगळं जे म्हातारीसोबत झालं ते. अस्मिता म्हणते, गिरिजा नुपूर अगं तुम्ही दोघीजणी काय करताय, तुम्हाला नक्की काय सिद्ध करायचे? गिरिजा म्हणते, अस्मिता ताई ते ना आपल्याला आता प्रिया सांगेल. काय ग प्रिया, काय आठवते का तुला काढ्याबद्दल? आता लगेच प्रिया असं काही तोंड करते की जसं काही हिला काही माहितीच नाही आहे म्हणून. आणि आता आपण पुढे पाहतोय की लगेचच आहे ना नुपूर म्हणायला लागते, गिरिजा अगं हा काढा पिल्यानंतर थोडा स्मृतीवरती परिणामसुद्धा होतो ना गं? गिरिजा म्हणते, हो ना म्हणून. आणि नुपूर म्हणते, काय ग प्रिया तुला आठवत नाही आहे का? ठीक आहे काही काळजी करू नकोस, आम्ही ना तुला आठवण करून देतो, हा असाच काढा तू पूर्णाजीला करून दिला होताच. आता आठवलं? प्रियाचा ना चेहऱ्यावरचा रंगच उडतो. लगेच सुभेदार फॅमिलीसुद्धा सिरियस होती ना, बापरे म्हणजे त्यांना आत्ता कळालेलं आहे की त्यावेळेस पूर्णाजी कशामुळे आजारी पडल्या होत्या ते. नुपूर म्हणते, त्यावेळेस त्यांना बरं वाटत नव्हतं आणि त्यांना आणखीन त्रास व्हावा म्हणून तू त्यांना मुद्दाम हा काढा करून दिला होतास, आठवते का काय प्रिया? त्यामुळे ना पूर्णाजींना उलट्या सुरू झालेल्या होत्या, आठवतंय? आता ही सगळ्याची आठवण करून द्यायला लागते ना नुपूर. त्यावेळेस सुभेदार फॅमिलीला ना सुद्धा सगळा तो प्रसंग आठवायला लागतो. विमल म्हणते, हो ना मला आठवतंय, पूर्णाईंची तब्येत ना अचानक खराब झाली होती आणि आम्हाला ना कोणालाच कळलं नव्हतं की त्यांना नक्की काय होतं ते, तर ते हे सगळं होतं म्हणजे या काढ्यामुळे सगळं झालं होतं. बापरे आता सगळेजण इतके चिडतात या प्रियावरती, आणखीनच या प्रियामुळे ना सुभेदार फॅमिली चिडायला लागतात. आता ही प्रिया म्हणते, काही वेळेसारखं बडबड करताय, मला ना काही कळत नाही तुम्ही काय बोलताय ते, आणि पूर्णाजीला मी असलं काही चुकीचं दिलं नव्हतं, काही नव्हतं दिलेलं. नुपूर म्हणते, हो नव्हतं दिलं? अगं पण काल रात्री तर तू तुझ्या तोंडाने हे सगळं कबूल केलंच ना, का आता तेही आठवत नाही आहे तुला? बोल ना. आता असं म्हणल्यानंतर बापरे सगळी सुभेदार फॅमिली इतकी रागाने बघत असतात ना प्रियाकडे की बस. आता आपण पाहतोय पुढे ही गिरिजा म्हणते की नुपूर काय ग काल हा काढा फारच परिणामकारक आहे ग, बघ ना अगो या प्रियाची स्मृती पार गेलेली दिसते, तिला काही आठवत सुद्धा नाही आहे ग म्हणून. आणि लगेच कल्पनाताई म्हणतात, एक मिनिट हा काय प्रकार आहे, मला कोणी सांगेल का? तर मी काल रात्री काय कबूल केले? आता असं म्हणल्यानंतर आता या दोघी सांगणार म्हणून प्रिया लागते घाबरायला. नुपूर म्हणते, काल रात्री ही प्रिया माझ्या वहिनीशी जे काही बोलली ना त्याचा ना व्हिडिओ रेकॉर्ड केलाय मी, असं नुपूर सांगते. तेव्हा प्रियाचा ना असली प्रिया
लगेच आहे ना इतकी घाबरते ना की बस. आता नुपूर म्हणते थांबा मी ते रेकॉर्डिंगच दाखवते. म्हणून आता नुपूर आणि गिरजे ह्या दोघीजणी सुद्धा आतमध्ये येतात आणि सुभेदारांना ऑल फॅमिलीला ना तो व्हिडिओ दाखवायला लागतात. त्या व्हिडिओमध्ये असं दाखवलं आहे की प्रियाने तिचा गुन्हा कबूल केलेला. म्हणजे काय तर एवढूसा काडा पोटात गेल्यावरती त्या म्हातारीला पार उलट्या होऊन गरगरायला लागलं आणि पार वाट लागली होती त्या म्हातारीची. ही जे काही प्रिया त्या रेकॉर्डिंगमध्ये बोललेली असते ना ते घरातले सगळेजण पाहतात ना. आणि अर्जुन आणि अश्विन तर इतके चिडतात ना की बस त्यांचा अक्षरशः खूप संताप होतो की ही या थराला सुद्धा जाऊ शकते. म्हणून अश्विन म्हणतो की अगं तुझी पापं काही कमी होती म्हणून तू आता माझ्या आजीच्या सुद्धा जीवावर उठलीस प्रिया. आणि एवढी चिडतात ना सगळेजण. अश्विन पुढे म्हणतो की तू या घराचा सत्यानाश करायचा असं ठरवूनच टाकलंयस का आता. आणि आता अस्मिता म्हणते किती क्रूर आहेस ग तू प्रिया. अगं आम्ही पूर्ण आजीला फुलासारखं जपतो हे माहिती ना ग तुला. आणि तर मग तू हे असं खोटं प्रेम करण्याचं नाटक केलंस तू. हे असं आहे का ग तुझं प्रेम. आणि अस्मिता सुद्धा खूप चिडते. आणि आज दाखवल्या अक्षरशः सुभेदार फॅमिली ना हिला ना स्टोरूममध्ये बंद करतात. पण त्यात आपण पुढे पाहणार आहोत. इतक्यातच प्रिया म्हणते अगं ह्या ना दोघीजणी खोटं बोलतात. माझ्यावरती ना विश्वास ठेवा. मी हे सगळं काही केलेलं नाही आहे. मी खरं सांगते. तर आता आपण पाहतोय गिरिजा आणि नुपूर दोघीजणीने सुद्धा एकत्रच दोन्ही थोबाडीत देत नाही प्रियाच्या. आणि काल 2 मैत्रिणींकडून आणि आज 2 मैत्रिणींकडून असं नाही. या सायलीच्या 4ही मैत्रिणींकडून ना प्रियाने चांगल्याच थोबाडीत खाल्ल्यात. नुपूर म्हणते थोबाडीत देऊन काय ग तू इतकी खोटं बोलतेस. तुला पूर्णाजींशी असं वागताना लाज नाही का ग वाटली. म्हणून आहे ना नुपूर तिच्या जोरात तोंडात एक ठेवून देते. पुढे बघा नुपूर म्हणते अगं किमान पूर्णाजींच्या वयाचा तरी मान ठेवायचाच ना. त्यांना जर का काही झालं असतं तर. आणि असं म्हटल्यानंतर अश्विन म्हणतो ही मुलगी माझी बायको आहे ना. हा विचारसुद्धा आता मला सहन होत नाही आहे असं अश्विन म्हणायला लागतो. आणि पुढे म्हणतो अरे हिला बघितलं ना आता माझ्या डोक्यात तर सनक जाते. म्हणून आहे ना अश्विन खूपच चिडायला लागतो. अर्जुन म्हणतो अश्विन शांत हो. आता अश्विन रडायला लागतो ना. अर्जुन म्हणतो हे बघ तू वर चल बरं. चल माझ्या रूममध्ये चल बरं. म्हणून आहे ना अर्जुन आता अश्विनला घेऊन वरती जायला लागतो. लगेच प्रिया अश्विन करायला लागते. कल्पनाताई म्हणतात अगं पूर्णाजींचा ना तुझ्यावरती किती जीव आहे. त्यांनी ना तुझ्यावरती किती विश्वास ठेवला होता. पण तू तर त्यांचा विश्वासघात तर केलासच पण त्यांच्या जीवावर सुद्धा उठलीस. आणि ना आता कल्पनाताईंना सुद्धा खूप राग यायला लागतो. पुढे कल्पनाताई म्हणतात तू इतकी वाईट कशी काय वागू शकतेस ग प्रिया. अगं याला काही लिमिटच नाही आहे. आणि लगेच प्रिया म्हणते मला ना गुरगुरतंय. म्हणून पुन्हा हिची नाटकं सुरू होतात. आणि म्हणते ना मला उलटीसारखं होतंय. मला अश्विनशी बोलायचं आहे. अश्विन करून ओरडायला लागते. इतक्यातच आपण पाहतोय की जिन्याच्या सगळ्या वरच्या पायरीवरती अर्जुन आणि अश्विन हे दोघंजण पोचलेले असतात. ही प्रिया काय करते आता नुपूर आणि गिरजेला सरकवते आणि डायरेक्ट आता वरती जायला लागते ना. लगेचच अश्विन करून इतक्यातच प्रतापराव जोरात ओरडतात आणि म्हणतात तन्वी थांबतो. तुला या घरात पाय पण ठेवता येणार नाही. चल बाहेर हो इथून निघून जा म्हणून. आता असं म्हणल्यानंतर ही प्रिया म्हणत असते की बाबा मी हात जोडते का. आणि लगेच म्हणते की बाबा मी ना तुमच्या पाया पडते. बाबा आई मी तुमच्या पाया पडते. मला प्लीज घराबाहेर नका काढू असं म्हणायला लागते. आणि म्हणते ना माझी तब्येत खरंच बिघडायला लागते. मला ना असं डोळ्यासमोर अंधुक दिसायला लागलंय. प्लीज मी हात जोडते आणि पाया पडते तुमच्या. प्लीज मला घराबाहेर नका काढू. प्रतापराव म्हणतात तुला एकदा निघ म्हणून सांगितले ना. चल निघ. कल्पनाताई म्हणतात तुझ्या या असल्या नाटकाचा ना आमच्यावरती काही परिणाम होणार नाही आहे असं कल्पनाताई सुद्धा म्हणत असतात. अस्मिता तर म्हणते तुला घराच्या बाहेर काढलं होतं ना ग आम्ही तरी निर्लज्जासारखी परत काय येतेस ग तू सारखी. आता परत तुला हाताला धरून बाहेर काढायचं का आम्ही. लगेच प्रिया म्हणते नाही. आणि पुन्हा अश्विनकडे बघते. अश्विन आणि अर्जुन आता वरच्या पायरीवर असतात. तर लगेच जाते आणि म्हणते अश्विन बघणारे मला गरगरायला लागतंय. मला ना तुझ्याच हातून औषध हवं आहे अश्विन प्लीज म्हणून खूप ओरडायला लागते. आणि पुढे प्रिया म्हणते माझा जर का जीव गेला तर चालणार आहे का तुला. म्हणून आता त्याला इमोशनल ब्लॅकमेल करायला लागते. आणि म्हणते हे बघ माझा जर का जीव गेला ना तर आयुष्यभर तू गिल्ट घेऊन राहशील. अश्विन मी तुझी बायको आहे रे. माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे अश्विन प्लीज. आणि असं ओरडायला लागते. आणि म्हणते की हे बघ मी तुझ्यासमोर भीक मागते रे अश्विन. आणि लगेच पायऱ्या चढायला लागते. इतक्यातच कल्पनाताई जोरात ओरडतात थांब तन्वी म्हणून. आणि तिला म्हणतात की वर जायचं नाही आहेस तू अजिबात म्हणून. आणि ना अर्जुन म्हणतो की तुला 1000 वेळा सांगितले ना ग आम्ही ते तुला कळत नाही का या घरात यायचं नाही म्हणून. चल नाही घेतून. तरीही आता ही प्रिया ऐकत नाही. जिन्याच्या पायऱ्या चढायलाच लागते ना. आणि म्हणते की मी नाही ऐकणार. अश्विन प्लीज माझ्याशी बोल ना. मी ना अख्ख्या जगाचा राग सहन करू शकते पण तुझा नाही रे अश्विन प्लीज म्हणून हात जोडायला लागते. आता अश्विन तर खूपच चिडलेला असतो. अश्विन म्हणतो की मम्मा अस्मिताई प्लीज ह्याला ना घराच्या बाहेर जायला निघून जायला सांगा बरं. मला ना ही मुलगी माझ्या नजरेसमोर सुद्धा नको आहे. आणि प्रिया म्हणायला लागते की अश्विन प्लीज. अस्मिता म्हणते तुला ऐकायला येत नाही का आधी बाहेर हो. आणि प्रिया म्हणते की
अश्विन प्लीज अरे मला माफ कर. इतक्यात सायली काय करते की नुपूर आणि गिरिजा जिन्याच्या पायऱ्यांपाशी जिथे खाली उभारलेत ना तिथे येते आणि म्हणते की तुम्हाला काय करायचं आहे ते माहिती आहे ना आता आणि तयार आहात ना. तर या दोघी जणी सुद्धा म्हणतात हो आम्ही तयार आहोत. आता बघा अश्विन म्हणतो की तू अजूनही निर्लज्जासारखी काय उभी आहेस इथे. अगं जा ना एकदाची आणि ना परत आम्हाला तुझं तोंड दाखवू नकोस प्लीज जा तू इथून निघून. प्रिया म्हणते की अश्विन म्हणून एक एक पायरी चढायला लागते आणि म्हणते की मी हात जोडते तुझ्या पुढे. अश्विन म्हणतो मी हात जोडतो आता तुझ्या पुढे माझ्यावरती उपकार कर आणि प्लीज आता इथून निघून जा तन्वी. अश्विन आज खूप चिडलेला असतो आणि बघा इथून पुढे ना तर धमाका होणार आहे अक्षरशः. प्रिया म्हणत असते अश्विन अरे मला ना खरंच बरं वाटत नाहीये. हे बघ तुझं माझ्यावर प्रेम नसेल पण प्लीज निदान माणुसकी तरी दाखव अरे. अश्विन म्हणते हे बघ मी ना तुला शेवटचं सांगतोय की तू इथून बाहेर हो म्हणून. प्रिया म्हणते मी ना तुला सोडून नाही राहू शकत मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत अश्विन. आता सायली पटकन जिना चढते आणि काय करते की त्या दोघींना इशारा करते की मी हिला ढकलते तर तुम्ही हिला पकडा म्हणून. आणि सायली वरती येते आणि आपण पाहतोय अक्षरशः सायली ना जसं प्रियाने सायलीला ढकलेलं असतं ना तसं सेम टू सेम ही सायली प्रियाला ढकलून देते. सगळ्यांना तर काही कळतच नाही. सगळेजण आश्चर्याने बघायला लागतात ऑल सुभेदार फॅमिली. आणि ही प्रिया जिन्यावरून अक्षरशः गणगळत खाली येते आणि खाली आता ही प्रिया खाली ना ही गिरिजा आणि नुपूर ज्या आहेत ना तर त्या तिला लास्टच्या पायरीवरतीच पकडतात आणि लगेचच तिला उठून उभासुद्धा करतात. सगळे सुभेदार फॅमिली बघत राहतात ना अरे आज ह्या सायलीने असं काय केलं म्हणून. त्या सायलीने ना तिच्या गोष्टींचा बदला घेतलेला असतो. आता लगेचच या नुपूर आणि गिरिजा मिळून या दोघीजणी सुद्धा प्रियाला उभं करतात तर प्रिया त्यांची सुद्धा हात जीड करत असते. आता आपण पाहतो की सगळी फॅमिली तिच्याकडे बघत असते. नुपूर म्हणते की तुझं नशीब की आता तुला ना सावरायला आम्ही इथे होतो नाहीतर आता ना तुझा कपाळमोक्ष झाला असता असं नुपूर म्हणत असते. पण आता प्रिया म्हणते तुम्ही दोघीजणी सायलीला सामील आहात ना गं. तर पुढे बघा आणि लगेच सायलीकडे बघते आणि प्रिया आणि म्हणायला लागते अगं सायली तू कसला सुडू होतीस ग माझ्यावरती असं त्या सायलीला म्हणते. आता सगळेजण रागानेच बघत असतात आणि म्हणते तू मला जिन्यावरून ढकलून दिलंस आणि हे ना हे तिचं खरं रूप आहे बघितलेत का तुम्ही म्हणून घरच्यांनाच लगेच ही प्रिया हात वगैरे करून सांगायला लागते. अर्जुन आणि अश्विनलाही कळत नाही अरे ही काय भानगड ही सायली अशी का वागली ती. प्रिया म्हणते तू कितीही साळसूतपणाचा आव्हानलाच ना सायली तरी तू आता मला ठार मारण्याचा प्रयत्न केलायस म्हणून. पण बघा सुभेदार फॅमिलीवरती काही फरक पडत नाही याचा. सायली म्हणते हो का म्हणजे जेव्हा तू मला इथून ढकलून दिलं होतंस त्यावेळेस तू सुद्धा मला ठार मारण्याचाच प्रयत्न केला होतास का गं. आता असं म्हणल्यावर सुभेदार फॅमिली आश्चर्यानेच बघायला लागतात. म्हणजे त्यांना आत्ता कळतं की त्यावेळेस आहे ना प्रियाने ढकलेलं असतं या सायलीला. सायली म्हणते हो ना प्रिया. तर प्रिया म्हणते काही बरोबर नकोस मी कशाला तुला ढकलून देईन. सायली म्हणते ठीक आहे मग हे बघ आजपर्यंत ना ही गोष्ट मी तुला कोणालाही सांगितली नव्हती अगदी यांना सुद्धा सांगितली नव्हती ना ती गोष्ट मी आता सांगते. आई मी जेव्हा जिन्यातून पडली होती ना तेव्हा सगळ्यांना असं वाटलं होतं की तो अपघात होता म्हणून पण खरं तर तो अपघात नव्हता. या प्रियाने केलेला घातपात होता. ह्या प्रियाने मला वरून ढकलून दिलेलं होतं. आता हे वाक्य जेव्हा ऐकतो ना अर्जुन इतका संतापतो इतका चिडतो ना. आता अर्जुनला तो सगळा जुना सीन आहे ना तो आठवायला लागतो की सायली वरून आहो करून कशी जोरात वरून पडलेली असते आणि या सायलीला किती मार लागला असतो. त्यावेळेस अर्जुन आणि घरातले सगळेजणांनी खूप काळजीने आता या सायलीला उचललेलं असतं आणि अक्षरशः सायलीला ना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागलेलं असतं आणि त्यावेळेस ना अर्जुनला खरंच खूप वाईट वाटलेलं असतं. अर्जुन खूप घाबरलेला असतो आणि तो सीन सगळा आता अर्जुनला आठवतो आणि अर्जुन एवढा चिडतो या प्रियावरती. त्याचबरोबर अश्विन अस्मिता घरातले सगळे चिडायला लागतात. आणि आता आपण पाहतोय की बघा पुढे काय होतं ते. सायली अजून सुद्धा जिन्यावरच असते. सायली सांगते की नुपूर तो व्हिडिओ काढ आणि आता दाखव सगळ्यांना. आता नुपूर तो मोबाईलमधला व्हिडिओ घेते आणि आता सायलीच्या हातात देते. सायली तो मोबाईल सगळ्या सुभेदारांना दाखवते. वरून अश्विन आता अर्जुन हे दोघं जण सुद्धा येतात आणि त्या व्हिडिओमध्ये असं असतं की ती सायली म्हणजे आपल्या वाटेतली मांजर आहे. तिनं जिन्यावरून ढकललं तेव्हाच मेली असती ना तर बरं झालं असतं. आणि आता ही मीनाविनीला जे काय सांगत असते ते सगळे सुभेदार फॅमिली पाहतात ना कारण नुपूरने तसं व्हिडिओ रेकॉर्डिंगच काढलेलं असतं. आणि आता हे सगळेजण बघतात या प्रियाचा चेहरा अक्षरशः काळा निळा पडलेला असतो. प्रतापराव म्हणतात की या प्रियाचे ना आता हेच प्रियाचं तर आता एवढंच पाहायचं राहिलं होतं. आता इतक्या वेळेला आम्हाला सायलीने सांगितलं ना पण तरी आम्ही म्हणजे सायलीने सांगितलेलं नसते खरं तर. पण प्रतापराव म्हणतात की आम्ही ना त्यावेळेस सुद्धा ना सायलीवर विश्वास ठेवला नसतात. पण तन्वी खरं तर ना सायली तुला वाचत होती त्यावेळेस स्वतःला नाही असं लक्षात ठेव असं म्हणून प्रतापराव तिला बोलतात. पुढे बघा पुढे ना अश्विनची तर मान खाली गेलेली असते. अस्मिता म्हणते अगं तुझी पापं कधी जाणार आहेत कधी जमणार आहेत गागं ही यादी तर आहे ना वाढतच चाललेली आहे म्हणून.
म्हणून प्रिया म्हणते अस्मिता, अगो अस्मिता प्लीज अगं तू तरी मला माफ कर अगो. अर्जुन जोरात ओरडतो पास म्हणून. आणि आता अर्जुन बघा इतका संतापलेला असतो ना की जोरात तिच्या अंगावर ओरडतो आणि म्हणतो की तुझा ना खोटेपणा खूप झालाय, तू ना स्वार्थासाठी कोणाचाही जीव घेऊ शकतेस हे तर माहितीच होतं. अगं पण सायली तर तुझी लहानपणीची मैत्रीण होती ना, आणि पूर्णाजी तर तुला मनापासून प्रेम करते, तरी सुद्धा तू या दोघींचाही जीव घेण्याचा प्रयत्न केलास असा अर्जुन म्हणतो. हां, आणि पुढे म्हणतो की तुला तुझ्या सगळ्या गुन्ह्यांची शिक्षा तर मिळणारच आहे प्रिया, आणि तुझ्यामुळे माझी बायको हॉस्पिटलमध्ये होती, फक्त आणि फक्त तुझ्यामुळे ना तिच्या कानाला मार लागला होता, ती वाचेल की नाही हे सुद्धा कोणाला कळत नव्हतं. आणि अशा परिस्थितीमध्ये आमची सिच्युएशन काय झाली असेल, आम्हा सगळ्यांची अवस्था काय झाली असेल हे तर तुला आठवत असेलच ना, आणि या सगळ्याची शिक्षा ना मी स्वतः तुला देणार आहे म्हणून अर्जुन खूप चिडून आता या प्रियाशी बोलत असतो. आता बघा अश्विन तर ना अक्षरशः एक शब्दही बोलत नाही, कारण त्याला ना आता कंटाळलेला असतो या प्रियाच्या कारनाम्यांचा. प्रिया म्हणत असते अश्विनारी पण निदान तुला तरी कळायला हवं की असे फेक रेकॉर्डिंग असतात, आणि या गिरिजाने नुपूरने तयार केलेला हा खोटा व्हिडिओ आहे. गिरिजा ओरडते ना, ए प्रिया जो माणूस खोटारडा असतो ना त्याला अख्खं जग खोटारडा हे दिसतं, कळलं ना तुला, आणि आम्ही नाही तुझ्यासारखे नाही येतो अगं, लक्षात ठेव. आणि गिरिजा पुढे म्हणते की हा व्हिडिओ जो आहे ना तो 100% खरा आहे, आम्ही हा कुठलाही मॉफ केलेला नाही, आणि यामध्ये ना तू तुझ्या पापांचा जो काही पाडा वाचला आहे ना तर तो सुद्धा खराच आहे म्हणून. आणि आता प्रिया अगदी खाली मान घालून उभी असते. पुढे गिरिजा म्हणते आणि प्रिया तू फक्त सायलीताई आणि पूर्णांच्याच बाबतीत चुकलेली नाही आहेस. आणि आता बघा हां, पुढे गिरिजा म्हणते तू आणखीन अशी एक गोष्ट केली आहेस की ज्यामुळे समस्त स्त्री जातीला ना कलंक फासलायस तू. आता या प्रियाला कळते की पुढचा प्लॅन नक्की आता काय आहे, हा फक्त घरच्यांना कळत नाही. तर बघा हां, पुढचा प्लॅन 100% हाच असतो की या प्रियाने अस्मिताला कसं ती प्रेग्नेंट असताना तेल सांडलवलं होतं आणि आता तिला पाडण्याचा प्रयत्न केला होता ते. पण हा बघा ना बहुतेक आता उद्याच्या एपिसोडमध्ये दाखवणार आहे, त्यामुळे ना प्लीज प्रेक्षकांना पाहत राहा माझी आवडती सिरियल, आणि हो माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आता आपण पाहतो की उद्याच्या भागामध्ये आता कल्पनाताई आहेत ना तिचा हाताला धरून ओढतात आणि म्हणतात चल माझ्याबरोबर, आणि स्टोरूममध्ये नेऊन अक्षरशः तिला फेकतात आणि तिला म्हणतात आता ही स्टोरूम आहे ना हीच तुझी खरी जागा आहे, म्हणून दरवाजा बंद करून घेतात. प्रिया आतून आई अश्विन म्हणून हाक मारत असते. प्रिया म्हणते प्रिया अगं आता तर कुठे सुरुवात झाली, आता यापुढे बघ काय काय होतं इथे. असं म्हणल्यानंतर ही प्रिया आहे ना त्या स्टोरूममध्ये कांदा चिरून त्या स्टोववरती स्वयंपाक करत असते. अर्जुन इकडे म्हणत असतो की ह्या प्रियाची ना अवस्था चांगलीच वाईट झाली, आणि सायली म्हणत असते ही प्रियाची अशी अवस्था करणार आहे ना की ही ना जगात कोणाला तोंड नाही दाखवू शकणार म्हणून. आता हे सगळं आपण उद्याच्या भागात पाहणार आहोत. प्रेक्षकांना तुम्हाला जर का मी दिलेला रिव्ह्यू आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओला नक्की लाईक करा. सो भेटूया उद्या, तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.